नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। मित्रांनो, ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे व अजून सुरूच आहे। या स्थितीमध्ये पीक विम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते। संबंधित पीक विमा कंपनीला पीक विम्याच्या भरपाई द्यावीच लागेल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला सुनावले आहे। अनेक शेतकऱ्यांचे हाताला आलेले सोयाबीन पाण्यात बुडाले आहेत। या शेतकऱ्यांच्या सोबत राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे। अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानाची दखल घेऊन तातडीने NDRFच्या निकषाप्रमाणे अतिवृष्टी अनुदान देण्यात येणार आहे। यासोबतच पीक विमा कंपनीला सुद्धा तातडीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे नमूद केले आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले की शेतकऱ्यांना ज्यावेळी पिकाचे नुकसान होईल त्यावेळी लगेच तातडीने ऑनलाईन पद्धतीने पीक विमा कंपनीला पूर्वसूचना द्यावी, असे नमूद केले आहे। तालुका कृषी अधिकारी म्हणाले की 2020-21 पासून 2023 पर्यंत तालुक्यातील 50,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीस जवळपास 150 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदानही शासन देणार असून त्यासाठी तालुक्यातील जवळपास 51,000 शेतकऱ्यांना 66 कोटी रुपये नुकसान भरपाई मागणी शासनाकडे सादर केली आहे। 72 तासात पूर्वसूचना द्यावी। सततच्या पावसामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 72 तासात पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून विम्याचा लाभ घेता येईल। पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे गरजेचे आहे। क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा कृषी रक्षक हेल्पलाईन फोन करून माहिती देता येईल। हेल्पलाईन नंबर 14,447 अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी उदगीर दौऱ्यावर आलेल्या शिंदे व फडणवीस यांनी हेर व लोहारा शिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यावेळी त्यांनी दिला आहे। तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांना सांगितले आहे। त्यावर तातडीने नुकसान भरपाईबाबत दोघांना शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले। सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे। यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा दुप्पट व जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी 12 जिल्ह्यातील शिवारात जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना 16,500 रुपये ते 28,500 रुपयापर्यंत नुकसान भरपाई देऊ, असे सांगितले आहे। सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला आहे। तर बघा, जिल्ह्यात 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।